वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डलीकाय दातृं मुनीन्द्रे समागततिष्ठं तमानन्दकन्दम् परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगं ब्रह्मानन्दं ब्रह्मसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि विठाला। उजळले भाग्य आता अवघी चिंता वारले संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला पांडुरंगा करू प्रथम
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपा दानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री गुरुचरण नमस्कारुनी आता मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या उजळले भाग्याता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. प्रस्तुत प्रसंगी थोडासा चालूच ठेवा, थोडं मला स्वर पाहिजे. प्रस्तुत प्रसंगी भगवत सेवेसाठी ज्या अभंगाची निवड केली किंवा जो अभंग आपण आज सेवेसाठी घेतला तो अभंग संत श्रेष्ठ विश्ववंदनीय वैराग्याची जाज्वल्य मूर्ती देहू निवासी जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यातील आहे. जगद्गुरूंचे शब्द, जगद्गुरूंचे अभंग, जगद्गुरूंचं वाङ्मय म्हणजे आता तुमच्या सगळ्यांसमोर मला सगळे हे ज्येष्ठ श्रेष्ठ समोर बसलेत. मला आम्ही सगळे यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. का तर त्याचं कारण सांगतो. कीर्तनाला गेलं ना, रोज जातो आपण कुठंतरी, तर सगळे कार्यकर्ते बसलेले असतात. ज्येष्ठ श्रेष्ठ फेट्यावाल्या तर कुणीच नसतं दादा. म्हणजे विनेकरी सुद्धा नसते. म्हणजे त्याच्यामुळे तुमच्या समोर काय बोलावं असं मोठा प्रश्न आहे. पण आता मला उभा केलं म्हटल्यानंतर मला तेवढे 9 वाजेपर्यंत काम करणं भागी. चला, जगद्गुरूंचं वाङ्मय म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण वाङ्मय, म्हणजे सर्व संतांचं, वारकरी संतांचं वाङ्मय म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण. सांगून जाईन मी तुम्हाला. 8व्या शतकामध्ये आद्य गुरु शंकराचार्यांनी एक ग्रंथ लिहिला पंचदशी नावाचा, आणि 555 नावाचे सूत्र, 555 सूत्र लिहिले. आणि 555 सूत्रापैकी सगळ्यांना पाठ असलेले एक सूत्र आहे ब्रह्म सत्यम जगन्मिथ्यम. तर आपल्याला त्याचा संस्कृत अनुवाद करणं शक्य नाही, म्हणून मी मराठीत सांगायचा प्रयत्न करतो. जे दिसतंय ना ते सगळं खोटंय, आणि जे दिसत नाही ना ते खरंय. बस, जगन मिथ्या, जग मिथ्या आहे. आमच्या जगद्गुरु माऊलींनी सुद्धा जग मिथ्या आहे हे एका चरणामध्ये सांगून टाकलं. लटी का व्यवहार सर्व हा संसार, लटी का व्यवहार सर्व हा संसार, लटी का व्यवहार सर्व हा संसार, लटी का व्यवहार सर्व हा संसार. वाया येल धार, वाया येल धार, हरी पीन, हरी मुखे भरा, हरी मुखे भरा, हरी मुखे भरा, हरी मुखे भरा. तत्वज्ञान आहे आद्यगुरु शंकराचार्यांनी मांडलेलं. जगन्मिथ्या ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या 555 पैकी एक सूत्र आहे. जे दिसतंय ते खोटं आहे, लटका आहे, आणि जे दिसत नाही ते सत्य आहे, ते खरं आहे. बरोबर आहे की नाही? त्यावेळेला त्यांच्या कालखंडामध्ये समकालीन एक पठ्ठ्या भेटला. तो म्हटला हे खोटं बोलतात. हा पठ्ठ्या भेटला आहे की नाही? आज पण आपल्याला खोटं म्हणणारे माणसं आहेत. आता आपण खोटे खरे आपल्याला जास्त माहिती आहे. लोकांनी काय सांगायची गरज आहे? मला सांगायचंय काय की त्यावेळेला चार्वाक नावाचा एक दार्शनिक, तो पण दार्शनिकच आहे, त्याने सुद्धा तत्वज्ञानच मांडले. पण तो म्हटला जे दिसतंय ते खरंय आणि जे दिसत नाही ते खोटंय. बघा आता यातलं एक खरंय आणि एक खोटंय. आता काय खरंय काय खोटंय ते आपले आपण पहा तुकोबारायांचं प्रमाणे. मग त्यावेळेला आद्यगुरु शंकराचार्यांना असा पठ्ठा भेटला. पण तुकोबारायांनी एक तत्वज्ञान मांडलं. त्या तत्वज्ञानाला 400 वर्ष झाली मांडलेली. ते तत्वज्ञान ऑलरेडीच आहे. तो का म्हणे होतं ठेवा, म्हणजे ते मूळचं स्वरूपाचं आहेच. पण त्यांनी जे तत्वज्ञान मांडलं ते तत्वज्ञान आज तागायत 400 वर्षात कोणी पठ्य भेटलं नाही क्रॉस करायला. ते म्हटले हे खरंय का हे खोटंय मला माहित नाही, मी सांगतो ते खरंय. ते म्हटले लागून येदी मळ ममतेचा. काय सुरुवात आहे त्याची?
हा या नावे खरे अद्वैत ब्रह्मज्ञान आहे की नाही. सुरुवात अशी आहे, न करी रे संग राहे रे निश्चळ. हा या नावे खरे लागून येते मळ ममतेचा, या नावे खरे अद्वैत ब्रह्मज्ञान. मला हे ब्रह्मज्ञान माहित नाही, तेही नाही. चारवा खरं बोलतोय की शंकर मला हे माहित नाही, मी सांगतो ते खरंय. पुढचं माझी पात्रता नाही म्हणायची, अनुभव वाचून हे विडाला. असं सत्य साच खरे असं मांडणारे, असे मांडणारे एक जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेतील आपण अभंग घेतलाय. अभंगाची सुरुवात महाराजांनी खूप सुरुवात केली. ते म्हटले उजळले उजळले. काय उजळलं म्हटले? उजळण्यासाठी असावं लागतं ना दादा. समजा उजळायच ठरलं तर थोडस आता माझ्या डोक्यातलं सांगतो तुम्हाला, आहे की नाही. पूर्वी ना लोक कलई करून घ्यायचे, माहित नाही तुम्हाला. हा असं भाता आणि कलई करायची. आता करतात फक्त डोक्याला करतात, भांड्याला करतात. आता स्टीलचे भांडे. पण कलई करायचे असले तर सोन्याचे भांडे लागायचे. आमच्याकडे करायचे जर्मनचे भांडे. अहो जर कलई करायची असेल म्हणजे जर कढई आपली ताक लोणी कढी कळकत असं कळकत हे शब्द मुद्दाम सांगतो मी तुम्हाला. हे सगळे लक्षात ठेवा, मग पुढचा अन्वय अर्थ तुमच्या लवकर लक्षात येईल. ते कलई त्याच भांड्याला करता येते. कोणत्या म्हटले? पितळेच्या. प्लॅस्टिकच्या नाही, जर्मनच्या नाही, सोन्याच्या नाही, चांदीच्या नाही, हिरे नाही, जवळ नाही. त्याला कशाची पाहिजे? त्याला पितळेचीच पाहिजे. म्हणजे कलई करायची असेल, म्हणजे जर भांड उजळायचं असेल तर ते चांदीचंही चालत नाही, सोन्याचंही चालत नाही, ते पितळीच पाहिजे. पितळाचंच भांड पाहिजे. तांब्यात महागाचं नाही, स्वस्ताचं नाही चालत. जर भाग्य उजळायचं असेल तर माणसाचा जन्म लागतो, म्हशीचा नाही. विडाला आता काय कायचं भाग्य उजळत नाही. ते म्हटले उजळलं आमचं भाग्य. आता तुला जर माणसाच्या जन्माचा म्हशीच्या जन्माचा फरक कळलं ना तर कसं उजळत ना. ते न्यावं लागेल ना तिथपर्यंत. ते भात्यात तापावं लागेल, त्याला कलई टाकावं लागेल, मग त्या फडक्याने त्याला पुसावं लागेल आणि पुसणारा चतुर लागेल. नाही समजलं ना आता तुम्हाला. हा चला, उजळले भाग्य. आता कधी भाग्य उजळलं म्हटले? आत्ता. आत्ता हा शब्द वर्तमान काल वाचक आहे. वर्तमान काल म्हणजे ज्या कालखंडामध्ये त्यांनी सुरुवात केली लिहायला त्या दिवशी त्यांचं भाग्य उजळलं. कारण याच्या अगोदरचा तुकोबारायांचा अनुभव जर पाहिला तर तुकोबारायांनी सांगितलं माझ्या लेखी देव मेला, ज्याला असेल त्याला भला. याच्या अगोदरचे असे पण अभंग आहेत त्यांचे. ज्ञानोबारायांकडे त्यांनी असं अनुष्ठान मांडलं आणि अनुभूती येईना. आणि त्यांनी ज्ञानोबारायांना सांगितलं तुम्हाला देव भेटला ना तर तुम्हाला लखला मला भेटेन. याचा अर्थ मेला तेव्हा होता. देव नाही नाही म्हटले, ते देव होता पण तो आता मेला. पण तेच तुकोबाराय सांगतात उजळले भाग्य आता. आता माझं भाग्य उजळलं. आणि काय झालं? उजळले भाग्य आता. काय झालं पुढं? अवघी अवघी एक वचनी शब्द आहे. हे बघा, संत वाङ्मयाचा विचार करताना नारायण महाराजांचं म्हणजे दादोबाबांचं नाव असल्यानंतर धाकपुड तो कीर्तन करायचा. ते असल्यावर तर शक्यच नाही. पण ते हा एक वचनी शब्द आहे. व्याकरण दृष्टीने विचार करा, एक वचनी शब्द आहे. म्हणजे विश्वामध्ये चिंता एकच याचा अर्थ. अवघ्या चिंता नाही म्हटले. चिंता किती येतात? आपल्याला लई चिंता येतात. ज्ञानोबारायांना विचारा किती चिंता येतात. ज्ञानोबाराय म्हटले असं 42 डिग्री सेल्सिअस तापमानचा उन्हाळा लागला आणि त्या उन्हाळ्यामध्ये घर्षण झालं 2 फांद्यांचं आणि त्याची थिनगी पडली. काय पडली? थिनगी पडली. आणि थिनगी पडल्यानंतर डोंगराला आग लागली. मग आपण काय म्हणतो मुलांनो, तुम्हाला शिक्षक शिकवतात डोंगराला आग लागली, पळा पळा पळा. हा पळा पळा पळा, बरोबर आहे. डोंगराला आग लागली, खेळायचे ना, खेळतो ना आपण, पळा पळा पळा, आहे की नाही. आता ते मामाचा रुमाल हरवलं गेलं, आता डोंगराला आग लागली, पळा पळा पळा. माऊलींनी तेच सांगितलं, तापत्रे अग्नीचा लागला से ओणवा. माऊली म्हटले त्या डोंगरावर आग लागल्यानंतर त्यामध्ये जीव जंतू पशु पक्षी प्राणी का असतील नसतील ते सगळे किती मेले मोजा. किती मेले काय मोजता येते ग म्हटले? मोजता येत नाही. मरणाची गणना कोण करी, आहे की नाही. हरिमुखे म्हणा तशी, हा त्याची जशी गणना नाही तशी इथं मोजता येणार नाही किती जीव. तेवढे चिंता तुम्हाला आम्हाला येतात.
तापत्र या अग्नीचा लागला से वनवा. सकाळी जेवलो दुपारी भेटेल का नाही, दुपारी भेटलो तर संध्याकाळी भेटेल का नाही. बरं सगळ्यांचं भेटत आहे, पण नाताचं कसं होईल. वडिलांचे ओझे आपुल्या माथा. चला असो, एवढ्या सगळ्या चिंता जर आहेत तर तुकोबाने तुम्ही एकच चिंता का मांडली. अवघी चिंता वारली, एकच चिंता सांगितली. मग कोणती चिंता आहे, त्या चिंतेचं थोडस आपण मागोवा घेऊन पुढे जाऊया. कोणती चिंता आहे बरं तुम्हाला आता सध्या महिला वर्ग, तुम्हाला कोणती चिंता आहे. तुमच्या मनातलं ओळखू का मी. हा म्हणा तर नाही म्हणा, हा तरी म्हणा नाही तर नाही म्हणा, नाही म्हणलं तर पुढचं सांगतो, हा म्हणलं तर हे सांगतो. ओळखू ना. उद्या काय करावं भाजीला. सगळ्या महिला झोपताना एकच चिंता करतात, उद्या काय करायचं कोळशाला. बरोबर ना. उद्या काय करायची भाजी. आमचा तर हो बाबा खात नाही, त्याचा ताल जातो तीनदा. काय करायचं चिंत. हा बघा, ज्यांना ज्यांना पटलं ते सगळे हसले. खरं आहे की नाही. आपण खोटं बोलत नाही, मी फक्त आडनाव लबडे विटाला. एकच चिंता आहे आपल्याला, सगळ्या गोष्टीची चिंता फक्त एकाच गोष्टीसाठी आहे, ते म्हणजे सुख. कीर्तन कशासाठी करायचं. सुखासाठी. जर याच्यात सुख मिळत नसेल तर कशाला कीर्तन करायचं. एवढं 50 किलोमीटर या, ड्रायव्हिंग करा, पेट्रोल भरा, या काय कशाला याची साखर बीपी वाढून घ्यायची. काय कारण नाही ना. पण याच्यामध्ये काय आहे, सुख आहे. बरं समजा कीर्तनामध्ये सुख आहे, संसारात तरी का करतो आपण. सुख मिळावं म्हणून. घर कशाला बांधायचं. तिथं डास जावं म्हणून, मच्छर जावं म्हणून, ढेकणं व्हावं म्हणून नाही. तिथं सुद्धा आपल्याला सुखच पाहिजे. बरं केलेला संसार मोडून टाकतो लय त्रास आला म्हणून. बाकी काहीच कारण नाही. अहो एवढंच कशाला, दहावीवर कशाला जातात माणसं. त्यांना माहित नाही का हे पिलूर वाईट होणार आहे, पण त्यांना माहिती हे पिलूर सुख मिळू शकतं, शक्यता आहे. काय म्हणजे वाईट गोष्ट सुद्धा. चोऱ्या करणाऱ्याला काय वाटतं का चोरी करावं, पण त्याला वाटतं हे केल्यावर तरी सुख मिळेल, ते केल्यावर तरी. आहे की नाही. सर्व जन्म आशा कुठे गेला म्हटले, सुखाच्याकडे. चला तिकडे जायचं नाही आपल्याला. सांगायचं की आपल्याला एकच चिंता आहे, एकच चिंता ती म्हणजे सुखाची. बाकी काहीच चिंता नाही, काहीही चिंता नाही. सगळ्या गोष्टी आपल्याला आवडतात. जेवण आवडतं सुखासाठी, आणि उपाशी राहायला सुद्धा सुखासाठी. ऍसिडिटी झाली आज नको, सुखासाठी. सांगायचं तात्पर्य मग तीच चिंता माझी, सुखाची चिंता. आता आपण त्याला सुख म्हटलो, त्यानंतर मुक्ती म्हटली असतील, एखादे स्वर्ग म्हटले असतील, एखादे अजून काही त्याला वेगळं उपाधी दिली असेल, पद लावलं असेल. पण सगळ्यांना एकच गरज आहे, आणि ती म्हणजे आपल्या सगळ्या जीवांना एकच तळमळ आहे, सुखाला विकरीशी प्रत्येकाला. आणि तीच चिंता म्हणजे काय झाली, अवघी चिंता वारली. आता परत असा प्रश्न आला, अवघी एकच सांगितली, पण अवघे या शब्दाचा बऱ्याच चिंता येतात. असं विचार करावा लागेल ना. आता संत वाङ्मयाचा विचार करताना सगळ्या बाजूने करावं लागेल ना, सगळ्या अँगलने आपल्याला. अवघी मग एकच नाही म्हटले. जरी एक वचनी शब्द वापरला असला तरी त्याच्यामध्ये बहु चिंता दडलेल्या आहेत. मग अवघी म्हणजे जेवढे प्रयत्न करायचे आपल्याला, ते सगळे प्रयत्न एकाच चिंतेसाठी, ते म्हटले सुखासाठी. विडाला वारली म्हटले. ऐके नाही, गेलेली येऊ शकते, पण मेलेली. तुमच्या गावात कसं काय नाही ना. आमच्या गावात माणसं मेले की जाळते. तुमच्याकडं हा परत येते का कधी ते. आता येत नाही, मेलेली म्हणून म्हटले अवघी चिंता वारली. आणि म्हटले कशामुळे, तर संत दर्शनी हाला पद्मनाभ जोडला. आता बघा, वरची चिंता म्हणजे सुख पाहिजे आपल्याला, बरोबर. चिंता वारली आणि पद्मनाभ जोडला. आता हे दोन चरण अर्धे अर्धे एकत्र करूया 2 मिनिटासाठी आपण करूया. कारण पद्मनाभाचा जोड झाल्याशिवाय सुखाची प्राप्ती होत नाही. कारण या विश्वामध्ये दुसरीकडे सुखच नाही. काय जाऊ द्या, आता आपण किती तळमळीने असं जाऊ द्या. आपण गाथा नेटाने वाचितो का पेपर. नेटाने कळतं ना तुम्हाला. हा हॅलो, ऐकत ना तुम्ही. पेपर वाचतो की गाथा. पेपर नेटाने वाचते माणसं, हे की नाही. नेटाने एकदम नेटलं आज काय झालं असं भाऊ, हे की नाही. बरोबर नाही. पण संसार नेटाने करतो का, परमार्थ संसार. मग एवढं सगळं नेटाने करून काही तरी नेटच पडत आहे आपल्याला.
म्हणजे दुःखच होते. का संसारात कुणाला सुख झालंय आहे का? कोणी आहे की नाही? संसार आहे की नाही? दुःख बांधवडी आया संसार सुखाचा या संसारात सुख नाही हे मी सांगायची गरज आहे? सगळ्यालाच माहिती आहे याच्यात नक्की सुख नाही. सिद्ध करू का तुमच्या माझ्या भाषेत? आहे की नाही? बघा तुम्ही इथं सद्गुरू महाराजांच्या दर्शनाला आल्यानंतर एखादा माणूस म्हणला का महाराज तुमचं दर्शन घेण्यापेक्षा मेलेलं बरं? तुमच्याकडे म्हटलं कुणी असं? नाही. घरात आपल्याकडे देव असतात टाक बीक ठेवलेले, बरोबर? शाळीग्राम वगैरे ज्याचे त्याचे कुलदैवत, त्या देवाचं घरातली घरात दर्शन घेता घेता एखादा म्हटलं का मावशी याच्यापेक्षा मेलेलं बरं, असं कधी म्हणतो का? पण एवढा नेटानी संसार करून सुद्धा माणूस दिवसातून एकदा तरी म्हणतं काय खरं नाही संसारात, याच्यापेक्षा म्हणा मोठे एवढे काय लाजत आहे मनातली मनात म्हणायची होती मोठ्याने म्हणा, बरोबर आहे की नाही? म्हणजे संसारात काय नाही सुख नाही. आता खूप मोठं कीर्तन झालं, खूप छान मजा वाटली, सगळं पण उगर रस्त्याने गाडी पंक्चर होत्या. कीर्तन करण्या काही मेलेलं बरोबर ते टायर काढता येत नाही, काय करता येत नाही. कोणाला तरी फोन करा, कोणाला तरी बोलवून घ्या, मग त्याचा उपकार ऐकून घ्या, मग त्याच्यापेक्षा मेलेलं बरोबर. म्हणजे आता समजलं ना तुम्हाला? बस म्हणजे संसारात सुख नाही हे सिद्ध करायची गरज नाही, आपण त्याचा रोज अनुभव घेतो. पण ही सुखाची अनुभूती कधी येते? तर संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला, कारण सुखरूपायचा तुझा पुढे सांगा माझ्या पांडुरंगा सारिका. पुढे विस्तार करताना आपण त्याचे चरण घेऊया असो. आणि मग हा आपल्याला लाभ झाला, लाभ नाही असा नाही, लाभ आहे म्हणून तर आपण आहोत. जर लाभ नसता तर आपल्या दारात लोक गर्दी करते. तुमच्याकडे करतात का नाही? तुम्हाला शंका असेल तर करून बघा, फक्त माझं नाव सांगू नका कधी. हा तो आपल्याकडे स्थित आहे, आपल्याकडे काय आहे? स्थित आहे. जर नसेल तर लोक आपल्या दारात काय करतात? अरे बापरे तुम्हाला माहित नाही का अजून लाभ रटा किती घेऊन नदीला आता बस ना. आता एवढा विस्तार बोलतो. हा म्हणजे तो आहे तुम्हाला कशावरून? तर आपण वेदाला विचारू. वेदाने सांगितलं अहम ब्रह्मास्मी, आत्मा ब्रह्म, प्रज्ञाम ब्रह्म, तत्वपश्चामी. जाऊ दे, गीतेने सांगितलं ममय वंशो जीवलोके जीवभूता सनातना मनःष्टानी इंद्रियानी प्रकृतिस्थानी गच्छति. गीतेने सांगितलं. जाऊ द्या, आमच्या तुकोबारांनी सुद्धा सांगितलं. तुका म्हणे कैसी घेऊ मी, आहे की नाही? कोठे जीव निराळा, आहे की नाही? त्याला एखाद्या विचारलं तुम्ही कोण येतं? मी वासुदेव तत्वता वासुदेव, मी तो वासुदेव तत्वता. बस. आणि हे कळून आलं रे आलं की मग भानगड नाही. पण ते भेटल्यानंतर आपल्याला साठवायचं कुठं हे माहित नाही. कुठं? संपुष्टे हृदय पेटी, आहे की नाही? आपल्याला हृदयामध्ये ठेवायचे, आहे की नाही? तुम्ही देव आणले, समजा एखादी मूर्ती आणली तर कुठे ठेवता? कुठे ठेवता? देवाऱ्याचा पण देवारा करून टाकलं आपण.
ते नेतेत लोक असे बरं का बाबा, असं नेतेत पुढं बसवतेत आणि असे इतके देव मांडलेले असतात ना, मोजावं लागते 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 बसतात. आणि मग ते होती ही कायची मूर्ती आता तुझ्या घरात, मला कसं माहिती, मला कशी सांगता येईल ना, त्यालाच माहित नाही कोणी आणली. त्याला विचारलं ना, नाही ती सासू गेली होती माझी केदारला, तिने आणली मग ठुली तशीच. त्यांनी विचारलं नाही कशाची आहे आणि हिने विचारलं नाही. एवढा आपल्याला, आपण ज्याची भक्ती करतो ते सुद्धा आपल्याला साधनं माहित नाही, साध्यही माहित नाही, आणि झालेली प्राप्ती तर काय मग आहे की नाही. मग त्याला कुठे ठेवायचं म्हटले, संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी. पोटी याचा अर्थ पोटामध्ये नाही, पोटी म्हणजे फार प्रेमाने. पूर्वी ज्ञानेश्वरी वाचत नव्हती लोक, वाचता द्यायचं नाही ना, 1 2 वाचक, बाकीचे भक्त हृदयाला ठेवायचे, असे डोकर घ्यायचे. वा, हृदयाला धरली याचा अर्थ मी तिच्यावर जीवापाड प्रेम करतो. तो माझ्या संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू. कारण संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला, संतांच्या दर्शनाने मिळालेला हा लाभ आहे. आणि म्हणून मी संपुष्ट हृदय. कारण आमच्या जनाबाईंना विचारा, तिने धरला आणि कुठं ठुला, हृदय. हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. म्हणून तर देव घ्या कोणी, देव घ्या कोणी आयता. लोक म्हटले देव न लगे, देव न संपुष्ट हृदय पेटी करोनी पोटी साठवू. आणि मग एखादा म्हणेल, महाराज तुकोबाराय तुम्ही हा कुठून आणला? ते म्हटले आणला नाही बाबा, हा मूळचाच आहे, मूळचाच आहे. फक्त त्याला मी भावाने काय केलाय, सापडलाय. सापडला शब्द फार महत्वाचा आहे. सापडण्यासाठी हरावं लागतं. आता येताना दादा माझे ना 2000 रुपये हरवले. आता येताना सापडले तर त्या बरं का कुणाला, तुम्हाला सापडणारच नाही, कारण माझे हरवलेच नाही, माझ्याकडे नव्हतेच. माझ्याकडे ती नोटच नव्हती तशा प्रकारचे पैसे माझ्याकडे नव्हतेच. त्यामुळे तुम्हाला सापडतील का? सापडणारच नाही. म्हणजे सापडण्यासाठी काय करावं, असावं लागतं, मग सापडते. तुकोबाराय म्हटले, तुका म्हणे होता 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 म्हणजे मूळचाच, आता नाही, अनंत जन्मापासून तो होता. तुका म्हणे होता काय, ठेवा. कोणता? पद्मनाभाचा जोड. तुका म्हणे होता ठेवा. आणि तो पद्मनाभाचा जोड म्हणजे पद्मनाभ मूळचाच आहे. तो कोण? पद्मनाभ. हा भावा सापडला म्हणजे भगवंत मला माझ्याकडे स्थित आहे. तो फक्त मी काय केला, भावयुक्त अंतकरणाने त्याचं पूजन अर्चन किंवा त्याला स्मरण केलं आणि तो सापडला. तो सापडण्यासाठी काय करायचं, एक दृष्टांत सांगतो, पुढे जातो. विडाला आमच्याकडे नाही असं नाही हो, आहे पण आपण विचारत नाही. काय करत नाही, तर विचारत नाही. विचारलं पाहिजे की नाही, आपण ज्याला माहिती त्याला विचारलं पाहिजे ना, आपण विचारत नाही. एक गोष्ट सांगू का, तुम्ही फारच सिरियस झालेत नाही ना,
शिरे झाले का नाही ना? इकडले बसलेले अजिबात नाही ना? एक गोष्ट सांगतो बरं का, पूर्वी खूप एक 50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. नवीन याची एसटी चालू झाली. या विचारायचं आपल्याला, विचारल्याशिवाय कळत नाही. माझ्याकडे नाहीये का? भाव सांगतो तुम्हाला, भाव. त्यासाठी शेवटच्या चरणातला भाव शब्दाचा भाव प्रकट करतो. आणि मग एसटी चालू झाली. एसटी मध्ये एक नवीनच मुलाला विचारलं, तुला काय व्हायचं? तो म्हटलं कंडक्टर व्हायचं. मला पण लहानपणी विचारायचे काय व्हायचं, मी म्हणतो कंडक्टर व्हायचं. का? तर त्याच्याकडे खूप पैसे असतात. तर ते आता मला माहित झालं ते त्याचे नसतात. आता नको, आता नको वाटत. म्हणजे त्याला कंडक्टर व्हायचं म्हणून तो मुलगा कंडक्टर झाला, झाला कंडक्टर. पण तो असा 48 किलोचा उदबत्ती छाप एकदम असा लुकला आहे की नाही, या दादासारखा एकदम असा लुकला. आणि मग कंडक्टर झाल्यानंतर आताची गोष्ट नाही, 20, 25, 30, 40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 55 सीटाच्या गाडीत 110 सीट भरायची. असे मागच्या खिडकी दोन इकडून जागा धरलेली, तीन पोरं सोरं, 3ची 4, 5, 3 असे चिपू उभा राहिलेले. आणि मग कंडक्टरला साधारण 10 किलोमीटर लागायची. तो काय करायचा, ड्रायव्हर सुरू करायचा, तिकीट 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 तिकीट. आणि मग 10 किलोमीटर आलं की त्याची जागा असायची एक स्पेशल त्या कंडक्टरची. आणि त्याच्या शेजारी एक भैरूपायलट नावाचा माणूस बसलेला असायचा, 120 किलोचा. याचं वजन 48. आणि त्याचं आता तो तिथं आला की तो माझा तिकीट तिकीट, तू भरपायला ना असं करायचं. कसं समजते तुम्हाला? असं करायचा. आता ते 48 किलो 38 किलो झालं बाबा. त्याला वाटलं याला जर तिकीट काढ म्हणावं, ते बायावर करते, मारते, पण बुक्का घालते, तर मरावं लागत. बरं जर समजा नाही काढावं याचं तिकीट आणि पुढे गेलो चेकर भेटला तर आत्ताच नोकरी लागली ती जायची. मग तो घरी आला, वडिलांकडे रडला कडला. वडिलांना म्हटलं मी आता कोल्हापूरलाच जातो. गेला कोल्हापूरला. आला पण कोल्हापूर पहिलं कीर्तनात की नाही, पटकन आला. आल्यानंतर आला तो, आणि आल्यानंतर मग तो परत तिकीट 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 आला भैरूपायला आल्यानंतर म्हणला तिकीट. तिने असं केलं. तो म्हटलं मला सांगू नको, मी पहिलं म्हणून आलोय, तुला तिकीट काढावं लागत असतं. तो म्हटला भैरूपायला तिकीट काढीत नसतो. अरे तिकीट काढावं लागत असतं. तो म्हटला का काढीत नसतो? तो म्हटलं माझ्याकडे पास असतो. नाही समजलं, घरी गेलो हसा. पास असलं तिकीट काढायची गरज नाही, आपल्याकडे पास आहे, आपण मनुष्य द्यायला आलो. आपण काय म्हशी आहेत का टोनगे आहेत का जनावर आहेत का? बस ना आता. आपल्याकडे पास आहे. पास कोणता पास आहे? तिथपर्यंत पोहोचायचा. पण तो पास असलेला. मग तो म्हटला अरे भल्या माणसात तेव्हा सांगायचं ना, मी 4 महिने पगार पुढाला तिकडे पैलवानाचे मार खाल्ला कान फुटूस तर, आणि मग तू सगळं भांडण करायला लागलो. तेव्हा तो म्हणलं तो विचारायचं ना. मी भैरूपायलांचं कंडक्टरचं नाही सांगत. आपण विचारा ना. अरे विचारा मी कोण आहे. जर नाही विचारलं तर भावच कसा राहील. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला, हे नाही. अहो त्या सभाग्य संता ठाऊक आहे. आणि आपण काय केलं पाहिजे, त्यांना विचारलंय, कळो येईल विचारिता, है की नाही, आहे ठाऊक सभाग्य संता. आणि म्हणून आपल्याला भाव कुठे ठेवायचं, तर तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला विडाला. सरळ सरळ शब्दार्थ तुमच्या समोर ठेवलाय. तो असाच आहे असा माझा अजिबात दावा नाही. परंतु या ठिकाणी चाललेला अखंड नारायण सप्ताह 25 वर्ष रौप्य महोत्सवी वर्षामध्ये या ठिकाणी हा उत्सव चालू आहे. परमपूज्य ब्रह्मलीन विठ्ठल महाराजांच्या पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी आपण सगळे भाग्यवान आहोत. घरून निघताना सहज घरून म्हणजे सरांच्या घरून निघालो त्यावेळेस असा विषय झाला. त्याला काय करावं, ते त्याला कामच तेवढं काय करू मी तरी. आणि माझ्याकडे आज घड्याळ नाही, त्याच्यामुळे मी मोबाईल बाजूला ठेवला. मग मला 2 गोष्टीचं भान राहत नाही, खायचं आणि बोलायचं. मी त्यासाठी जोडीदार आणलाय, शेजारी बसतो. जेव्हा झालं ते सांगतो झालं बाबा बस करा आता. मग मी थांबतो. मग तुम्ही सांगता ठेवू का मोबाईल खाली, सांगता ना मला. काय सांगत होतो, रौप्य महोत्सवी 25 वर्ष निघताना आमचा विषय झाला. मी सहज सचिन दादाला म्हटलं की दादा आपण शुद्ध बीजापोटी अभंग घेऊया. रस्त्याने काहीच विषय नाही, आणि नाहीतर असं तर ताई म्हटलं नाही शुद्ध बीजापोटीच घ्या. पण इथं आल्यानंतर महाराजांचं हे बघा, महाराजांच्या आता नसती महाराज हे बरोबर आहे, पण आस्ती पण ना.
आहे की नाही? काही काही गोष्टी आपण ज्या प्रत्यक्ष आहे ना, अनुमान प्रमाण नाही, त्याला काही नाही प्रत्यक्ष प्रमाण आहे ना आपल्याकडे समोर, आहे की नाही? महाराज भेटले, सर भेटले कानवडे सर इथं मला. ते म्हटले मी फिलॉसॉफी केली. मी विचार करू लागलो, आपल्याला आता वेगळं म्हणजे काहीतरी तात्विक दृष्टीने मांडलं पाहिजे समोर दादांना यांना सगळ्यांना पाहिल्यानंतर. म्हणून मी इथं आल्यानंतर भाग्य उजळलं. म्हटलं महाराजांचं दर्शन झालं, माझं भाग्य उजळलं. तुमचं मला माहित आहे, माझं भाग्य उजळलं आत्ताच्या 2 तासापुरतं का होईना. आणि म्हणून आपण अभंग बदलला. महाराज अहो जगामध्ये सगळ्या गोष्टी भेटतील, हो जगामध्ये सगळ्या गोष्टी भेटतील. पैसा भेटेल, हे भेटेल, ते भेटेल, सगळं भेटेल, है की नाही? आपण आपली स्ट्रॅटेजी म्हणजे आपला विचार करण्याची पद्धत बदलली. एक साधी गोष्ट विचारतो तुम्हाला, गाय काय करते? गाय दूध कोण म्हणतं? काय पण सांगू नका, गायचं दूध काढावं लागत. दीदी बघा विचारू. हा आता विचार काय झाला? बदलला. आता काय झाला विचार, है की नाही? कष्टानंतर, दुःखानंतर दर्द के बाद दर्दच होता है. ठेसला मिळून काय गुदगुल्या होतात काय? दर्द के बाद दर्दच होता है. और दर्द के बाद दर्दही होता है. आता दुःखाच्या नंतर सुख मिळतंय, नाही मिळवावं लागतंय. हे परमार्थात सुद्धा सांगावं लागेल, मला भगवंत मिळवावा लागेल, मला त्याची प्राप्ती करावा लागेल, नाही तो काय माहिती वादा देवाच्या गाव म्हणत आम्हाला कवा पंढरपूरला नेतो, तुला तर मस्त वाटतच नाही न्यायचं पंढरपूरला. बरोबर आहे की नाही? असं म्हणून चालणार नाही. आपल्याला आता काय करावं लागणार आहे? प्रयत्न करावा लागणार आहे. म्हणून आपण सगळे भाग्यवान आहात आणि तुम्ही विशेष करून भाग्यवान आहात की प्रत्यक्षात इथं महाराजांचं या ठिकाणी या सगळ्या परिसराला मी पाहिलंय. त्यांना म्हणजे फार छोटा होतो मी, पण पाहिलंय त्या महात्म्यांचे परिस्पर्श किंवा त्यांचे पदस्पर्श मला कुठंतरी काहीतरी दुरून का होईना, है की नाही? आला शीतळ शांतीचा वारा, है की नाही? अशा पद्धतीने काहीतरी घडलंय म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण इथं आहोत. नाही तर असं काही नाही, एवढे पैसे खर्च केले दुसरीकडे बी जाता येतं. विठ्ठल आपल्याला जाऊ देत नाही, कारण आपलं पुण्य हे, आणि पुण्य फळले बहुता दिसा, असो मला सांगायचं काय. आणि म्हणून तुमच्या आमच्या सगळ्यांच्या खेळी बिळी गदारोळी आनंदे या परिसरामध्ये विशेष करून पारनेर तालुक्यामध्ये बाबांसारख्यांचा आनंदीत आमच्यासारखे माझ्यासारखे हजारो कीर्तन करते बसून असतात की काय बाबा बोलतायत, आपण काय घेऊया, है की नाही? अशा सगळ्यांच्या आणि महाराजांना प्रत्यक्षात अनुभूती आलेला तुकोबराय म्हटले. तुकोबरायांनी स्वतः, है की नाही? म्हणवीन लोका धन्य, काय म्हटले? धन्यवाद, स्वतःला धन्यवाद द्यायचा विचार करत. ज्यांनी मला प्रत्यक्षात पाहिलं ना, तो स्वतःला म्हणेल की धन्य झालो मी आज. धन्य म्हणवील इह लोकी लोका, भाग्य म्हटले तुकोबाराय म्हटले. ज्यांनी मला पाहिलं ना, आपल्याला महाराजच तुकोबाराय आहे. आता बी आपल्या तुकोबाराय नाही असं नाही, फक्त ते आता येडीला माहेर सारखंच सासर सारखं, है की नाही? सांगूच का छोटी गोष्ट सांगतोच तुम्हाला, है की नाही? महिला वर्गांचा माझा म्हणजे मी असा जात धर्म पंथ लिंग भेद मांडणारा अजिबात नाही, तरी सुद्धा सांगून जातो तुम्हाला. एक अशी भोळी भाळी मुलगी होती, वय वर्ष 18 झालं, पण 5 वर्षाच्या मुलीसारखी बुद्धी तिला. आणि बापाने सकाळी काकडा करावा, रानात जायला आपलं ताटली घेऊन बसावं, जेवायचं, रानात जायचं म्हणून. आणि आईने अशी एका हातात भाकरी दुधाचं पातेलं घेऊन यायचं, जुनी गोष्ट. आणि मग बापाने भाकरी घ्यायची, चुरायला सुरुवात करायची, आणि आईने दूध वाचायचं. दुधाच्या धारीचा आवाज आला की बाईसाहेब उठल्यानं हातरून दंत धावत नाही, म्हणजे आंघोळ करायची नाही,
प्रातविधीत जायचं नाही, कुठल्याच प्रकारचं काहीच करायचं नाही आणि डायरेक्ट काय करायचं, बापाच्या ताटामध्ये जेवायला बसायचं आणि पोटभर जेवेपर्यंत अजिबात हटायचं नाही. एवढं सगळं झालं रे झालं की उठायचं आणि परत जाऊन झोपायचं. आई वडील ते जीव घालायचे आणि शेवटी त्यांना वाटलं आता काय करायचं म्हणून त्यांनी उपवर नवरा पाहिला, तिच्यासारखाच पाहिला आणि तिचं लग्न लावून दिलं. महिन्यातून महिने येती जाती होती, कलवरी होती, भागून गेलं, पण एकटी गेली आणि सासऱ्याला नेमकं तेवढंच काम होतं. त्यांनी सकाळी काकडा केला, काकडा केल्यानंतर त्याने ही ताटली घेतली, सासूबाई दुधाची पातील आणि भाकरी घेऊन आली आणि दुधाच्या धारीचा आवाज आला आणि सुनबाई उठल्या बसल्या सासऱ्याच ताटात. नुसतं ऐकलं तरी हसायला येते. संपलं माझा दृष्टांत, गोष्ट संपली. सांगतो तुम्हाला, जिला बापातला सासऱ्यातला, जिला नवऱ्यातला भावातला, बहिणीतला, नंदेतला, आईचा सासूचा फरक कळत नाही ना, तिला म्हणायचो येडी. ज्याला माणसाच्या जन्माचा म्हशीच्या जन्माचा फरक कळत नाही ना, मी नाही म्हणत विठाला विठाला. आताही आपल्याकडे संत आहेत, फक्त आपल्याला ते कळत नाहीत, कारण आपण कसे येतं ते येण्यासारखे, पण कळणार येतं. मग तरी सुद्धा आपण सतत त्यांच्या स्मरणामध्ये का राहायचो, त्याचं कारण सांगितलं नाही. कारण भगवंताची जर प्राप्ती करायची असेल तर दुसरा पर्याय नाही. हरी प्राप्तीचे उपाय, आपण सर्व भाग्यवान आहोत आणि तुमच्या सगळ्यापेक्षा मी जास्त भाग्यवान आहे की मला कीर्तन करायला भेटते. अजून काय आयुष्यात काय नसतं दुसरं, अजून काय पाहिजे दुसरं, याच्यापेक्षा मोठं काय भाग्य. का महात्म्यांच्या, संतांच्या, माऊलींसारख्या संतांच्या दर्शनाचा लाभ, महाराजांच्या दर्शनाचा लाभ, तुम्हा सर्वांचा दर्शनाचा लाभ आमचे हरिभक्तीपरायण पायमोडे सर, त्यांचं नाव मला माहित नाही, किसनराव पायमुडे सर आणि त्यांच्या सौभाग्यवती अर्थात वहिनी, आमचा बरेच गेले 10, मी यापूर्वी एकदा आलेलो इथं, सरांनीच आणलं होतं मला, सप्ताहामध्ये कीर्तन केलेलं आहे मी, तर आठवत नाही 8-10 वर्ष तरी झाले असतील त्याला. असे त्यांच्या त्या दाम्पत्यामुळे तुमच्या सर्वांचं दर्शन, आता सर्वांचे नावं घेणं मला शक्य नाही कारण मला कुणाचीच नावं माहीत नाही. आपण अभंगाकडे जाऊया. विठाला अभंग घेतले आपण जगद्गुरु तुकोबारायांचा, त्यांची अनुभूती सांगितलेली आहे. ते म्हटले माझा अनुभव आहे की माझं आता भाग्य उजळलंय आणि ते भाग्य कशाने उजळलंय तर मला संतांचं दर्शन झालंय, संतांचं दर्शन झालंय आणि ते झालेल्या दर्शनाची अनुभूती अशी आहे की माझी चिंता वाढली आणि ती चिंता वाढल्यामुळं आता माझं जे हृदय आहे ते एकदम स्वच्छ, सुंदर, एकदम निर्मळ झालंय, तिथं कोणीच नाही आणि तो भेटलेला जो भगवंत आहे किंवा जी आलेली अनुभूती आहे ती माझ्या हृदयामध्ये साठवून ठेवतो. त्याचं कारण असं, कारण ती मी माझ्या भावाने, अंतकरण शुद्धीकरणाने मी त्याला प्राप्त केलेलं आहे, असा त्याचा भाव आहे. पण थोडा विस्तार करू की तुमचं माझं भाग्य कधी उजळलं. आपल्याला तर त्यांचं भाग्य उजळलं बरोबर आहे हो, पण तुमचं माझं भाग्य कसं उजळलं. तर आता पहिलं सूत्र मी एकच सूत्र सांगणार आहे आणि कीर्तन थांबवणार आहे. एकच सूत्र आहे त्याच्यामध्ये, तेवढं सूत्र तुमच्या समोर मांडतो. बघा तुम्ही, भाग्य उजळण्यासाठी संतांचं दर्शन पाहिजे. पहिली तर 3 गोष्टी पाहिजे, मनुष्यत्वम, मुमुक्षत्वम आणि महापुरुषाची बरोबर आहे. आता 2 गोष्टी दुर्लभ नाहीत आपल्याला. आपण माणसं येतो कारण कीर्तनात येतो, कीर्तनात येत म्हणजे माणसं येतं, काय आता शंका नाही आपल्याला, आहे की नाही. बरं आपण जिज्ञासू पण येत म्हणून तर कीर्तनात येत, म्हणजे आपल्याला सुखाची तळमळ लागलेली आहे आणि सुखाची तळमळ लागून त्याच्यासाठी आपली साधनाही चालू आहे, म्हणजे आपण जिज्ञासू आहे. ठीक आहे, आपण आता बालवाडीचे विद्यार्थी असू पण विद्यार्थी आहोत म्हणजे जिज्ञासू,
थोडी का होईना पण जिज्ञासा प्राप्त झालेली आपल्याला. दोन गोष्टी प्राप्त येतात, फक्त तिसरी गोष्ट म्हणजे संतांची भेट घ्यायची आपल्याला, म्हणजे आपलं भाग्य उजळलं. मग संतांची भेट म्हणजे घाचं आहे आता आणावं थोडी मासवडीला सामान करा भाजी द्या बाबाला खायला, इतकं साधी गोष्ट आहे. नाही नाही, मेथीची भाजी आली करा, एवढी साधी गोष्ट नाही. कारण विश्वामध्ये सगळ्या गोष्टी प्राप्त होतात, पण भगवंताची इथे संतांची भेट होणं खूप दुर्लभ आहे. अहो महाराजांनी असं वर्णन केलं, ते म्हटले तो समुद्र आहे ना, समुद्र जर खवळला ना तर त्याला सुद्धा सीमित करता येतं, काबूमध्ये करता येतं. तो रवी सुद्धा जर कधी, तो भास्कर जर कधी मावळतीला चालला तर त्याला सुद्धा थांबवता येतो. पण साधूची भेट नव्हती, है की नाही. असता जाता चंद्रप्रभू ऐसे ऐसे नि भेटतील साधू, ऐसे ऐसेनीच भेटतील, कशानेच भेटणार नाही. असेच भेटतील. कसे भेटतील? साधी गोष्ट सांगितली का भेटतील. आता आपल्याला हे बघा, आता आपल्याकडे दोन गोष्टी प्राप्त आहेत. फक्त संतांची भेट व्हायची आपल्याला. संतांची भेट, संत म्हणजे काय ते असेच ते असं नाही. संत कोणत्या स्वरूपात, कोणत्या रूपात, कोणत्या कधी काळी काय सांगता येत नाही. फक्त कळालं पाहिजे, फक्त कळालं पाहिजे, है की नाही. बघा विंचू माहिती तोल विंचू हाय माझ्या गाडीत, आणू एक दोन. हा मग म्हणा की हा आहे की नाही, विंचू माहितीये ना, आहे की नाही. विंचूची मावशी इंगळी, इंगळी माहितीये ना. पण कोणती चावल्यावर बरं वाटत, दोन्ही चावल्यावर ठसकाचे ठणकाचे ना, मग आहे की नाही. आणि मला सांगू नका बरं का, मला चढवता येतो, उलटे मंत्र देत. हा विनोद, असं काही होत नाही, असे काही मंत्र मित्र येत नाही बरं का. तर सांगायचं तात्पर्य, इंगळी चावली तरी ठणकाचे, आणि पिल्लू चावलं तरी काय कळ डोकळी चढत नाही त्यांना. नाही कळालं काय केलं, विंचू चढत नाही. विंचूचं सांगतो, कीर्तनाचं नाही. हो काय काय आयुष्यभर कीर्तन ऐकत येत, कीर्तन करते, पण त्यांना चढत नाही. विठाला नशा आहे, नशा काय ही नशा, ही नशा आली पाहिजे. आणि ती आल्याशिवाय मग काय उपयोग नाही. काय आलं मग 1000 रुपये खर्च करायचा, नशा नसून येत. नशा आहे ती, आपल्या बस्तीत जगायची नशा आहे. जग काय म्हणाले, कोण काय म्हणाल. तुम्हाला वाटलं का लोक लय चांगलं होते, काय का गावाला गेलो ना, असं वाटतं उगं चालू येतो. तिथे बास टाकलेले असतील, तिथं मग बसलं ना, आजी लगेच म्हणते आला बाया बाबा, आमचं घर सोडून दिसतच नाही त्याला काही. सगळे बाबा त्याची जिथं उतरायला ना, तिची काय चुकी. म्हणजे ही परिस्थिती आहे. तरी सुद्धा निर्लज्जासारखं कीर्तन करावं लागत. तुमचं काय सांगतो, माझं सांगतो. हा समजलं ना. बस आता पुढे काय सांगतो, की साधूची भेट दुर्लभ आहे, पण अशक्य नाही ना. म्हणजे होणारच नाही असं म्हटलेत का? नाही ना. मग साधूची भेट होण्यासाठी काहीतरी करावं लागेल ना. अहो आमच्या तुकोबारायांनी सांगितलं की बाबा असं काहीतरी वर्म दाखव आम्हाला की त्या साधूची भेट होईल. कारण अवघड आहे. किती अवघड आहे म्हटले, बहु अवघड आहे. किती आहे? बहु अवघड आहे. संत भेटी परी जग जेठी. अवघड सांगितली त्यांनी. पण सांगितलं की समुद्र थांबवता येईल, चंद्रामृत सेवन करता येईल, आहे की नाही. तो रवी पण धरता येईल, पण साधूची भेट
हा, पण आईसेनी होईल म्हणले. कैसेनी? तर आईसे वर्म दावी नारायणा. साधूची भेट होण्यासाठी परी जग जेठी आईसे वर्म परी जग जेठी आईसे वर्म परी जग जेठी. काय तर म्हटले करुणा केली. पहिलं वर्म सापडलं आपल्याला. जर देवाने करुणा केली तर आपल्याला साधूची भेट होते. अरे पण देवाची करुणा म्हणजे ते काय असं आहे बाबा सासरवाडीला गेला गेली एक तोळे चांदी? नाही ना, नाही ना, एवढी सोपी गोष्ट आहे का? देवाने करुणा करायची आपल्याला. देवाला एक वेळ संत तरी करुणा करत, पण देव नाही. देव लय नाठाळे. हा, त्यांनी घरच्यावर सुद्धा करुणा केली नाही. जाता जाता सगळ्यांचं करून गेला. विठ्ठला त्याच्या पुढे जाऊन सांगू का, त्याला स्वतःवर करुणा नाही करता आली. आळ आला त्याच्यावर चोरीचा, नाही मिटवता आला. आला नाही आला नाही. आमच्या जनाबाईवर आला ना तर त्यांनी सांगितलं बघ तू निघालं मड. त्यांनी कुठं दात मागायची त्यांनी. त्याला करुणा करता येत नाही स्वतःवर सुद्धा. पण तरी सुद्धा त्याला एका गोष्टीने करुणा करता येते. मग ती गोष्ट कोणती? त्याचा शोध लावा. कोण? बघा, आपल्याला संतांची भेट घ्यायची, त्याने आपलं भाग्य उजळणार आहे. त्या भाग्य उजळण्यासाठी सूत्र एवढंच सांगायचं, थांबायचं बरं का. म्हणून मी तीनदा रिपीट अगेन करतो. सूत्र समजलं तरच लासवी मासवी बरोबर निघणार आहे, नाही तर बरोबर निघणार नाही. बघा, मग आपल्याला आता देवानी करुणा केली पाहिजे. मग देव कधी करुणा करेल तुम्हाला एक माहिती? तुम्ही एक काम करा, मला जाताना सगळे हजार रुपये द्या, मी त्याला फोन करून सांगतो. जास्त हो, मी असं विनोदाने म्हणत असतो. त्याने का पुरीला पोराला मंगळ निघाला की बामण सुपाऱ्या ते काय करतो, मंत्र म्हणतो आणि सुपाऱ्या खायला देतो. मला वाटतं काही दिवसांनी तसं नाही म्हणून लोकांनी महाराज इकडूनच पाकिट पाठवतो, तिथूनच कीर्तनाचे मंत्र पाठवा. वेळ नाही आम्ही लोकांना मारायला सवड नाही. कशाला? हॅलो, कशाला सवड नाही? मारायला सवड नाही. चल जाऊ दे. काय सांगतो तुम्हाला आता, देव कधी करुणा करेल? चला हरिपाठात विचारू आपण. हरिपाठात आहे की एखादं प्रमाण आहे ना? हरी से करुणा आता असं राहू दे दादा, असं राहू दे. माहिती का तो कमी जास्त केलं ना, गुलाबजामू खाता खाता मग मिरची लागली होती. आता असं राहू दे. तुम्हाला येते नाही खायला? हा, मग ते बतापून पडल्यावर होतं. तुमच्यासारखंच आहे आमचं सुद्धा. समजा असा सुंदर स्वयंपाक करावा पुरणपोळ्यांचा आणि दूध टाकावं, त्याच्यात असं वरून धार टाकावं मस्त लोणकडी तुपाची, आहे की नाही? आणि बाबा म्हणा नाही मी पोळी आमटी सगळंच खातो. असं वाटतं बाबाचा पान टाकला एवढं जख मारायचा स्वयंपाक. बरोबर आहे की खाना सुद्धा रसिक पाहिजे ना हो, आहे की नाही? काय समजतो तुम्हाला? एक तत्व नाम दृढधरी म्हणा, हरीची करुणा येईल तुझी. अहो भगवंताचं. मग तुम्ही आम्ही तर देवाचंच नाव घेतो. कोण रामकृष्णाली म्हणत नाही. कोणी म्हणते का रावण रावण कौस कौस? नाही नाही, ते सुद्धा गाडी वळाली ना सचिन दादा विचारतो, जय हरी महाराज आज कुठे धंदा? हा, ते सुद्धा ते येड्या बाबा निघाले सुद्धा म्हणतो मला. काय सांगू त्याला? काय त्यांना थोडं महाराज मी ते रोजच दिसते तिथं जाते बरोबर आहे नाही. सांगायचं तात्पर्य काय की भगवंताचं नाव तर सगळेच घेतात पण तत्वानी घेत नाही ना. जाऊ दे, एक गोष्ट सांगतो, तुमच्या गावची नाही बरं का, आणि लागली तर तो रेडीमेड शर्ट आहे, तर तुम्हाला फेड बसला तुम्ही तुमचं बघून घ्या. मला काही सांगायचं नाही. एकाच गावात दोन राम असते. राम माहिती तुमच्या गावातले नाही बरं का, आमच्या गावातले चालू आहे की नाही? एकाला लोक रामशेठ म्हणते तर एकाला राम्या म्हणते. समजलं ना?
कारण सांगतो तुम्हाला. साधारण रामशेठ जर एखाद्या दुकानात गेले ना तर लगेच खुर्ची बसायला देते, चहा सांगते, तंबाखू देते, त्याला काही विडी पान त्याचा पाहुणचार करते. तेवढ्यात राम्या जर आला तो जर म्हटलं ना अहो तंबाखू द्या ना, पिऊन देता. आता तंबाखू खाली भुगा खाल्ला आणि पुडी फेकून दिली. समजलं ना? भुगा पुडी माहिती ना तुम्हाला? मी तंबाखू खात नाही बरं का, मी फक्त ऐकू कान फाटे महाराज म्हणजे तंबाखूच्या बाबतीत. सांगायचं तात्पर्य का? कारण ज्याला तो तंबाखू देत नाही तो व्यावहारिक दृष्टीने तत्व नाही त्याच्याकडे, तो फुकाट खाऊची, तो रोज तंबाखू फुकाट खातो. हा घेतो पण आणि देतो पण. म्हणजे व्यवहारात जर तत्व पाळलं जात असेल तर भगवंताचं नामस्मरण करताना तत्व नको का? आहे की नाही? तत्व पाहिजे. काय तत्व आहे? तर एक तत्व नाम सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रताः. आहे की नाही? कीर्तनाचे नटनाचे, आहे की नाही? एक तत्व नाम दृढ धरी म्हणा. आहे की नाही? जाऊ दे, थोडा विनोद करू का दादा? करू का? नक्की ना? हा तुम्हाला सगळं विचारतो, हे ज्येष्ठ श्रेष्ठ करू का थोडा विनोद? समजा नवऱ्याचं नाव घ्यायचं असलं तर कसं घ्यावं लागलं? तुमच्या मनात प्रार्थना आहे का? अपराध नाही का? याला ख्याकासल्यावर कळत, मला वाटलं चांगलं कळत. घरी नाही तुम्ही कीर्तन ते प्रेमाने विचारलं मी तुम्हाला, आहे की नाही? अहो भगवंताचं नामस्मरण घ्यायचं तर मी काकड्यात किती सुंदर म्हणतो ना. आरंभी आवडे आदरे आले नाम, आरंभी आवडे आदरे आले आरंभाला घ्यायचे. आरंभाला कळतं तुम्हाला? सकल मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम अधी. मला वाटलं कधी मधी. हा, आहे की नाही? सगळ्यात अगोदर घ्यायचे, आहे की नाही? आहे की नाही? सकल मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाव आहे की नाही? आरंभी आवडीने घ्यायचे. आवडीने नाही. आपलं काम कसं आहे माहिती तुम्हाला? आलं ध्यानाला तर गेले, शेणाला नाही तर बसले उन्हाला. म्हणले आज नको, आज येईन बाई आल्या, त्याच्यामुळे आज पूजा जेवू नको. पूजा म्हणजे मुलीला म्हणलं मी तुम्हाला, ती पूजा तर रोजच करावं लागते ना. पण असं थोडं थोडं मध्ये मध्ये पाहिजे ना, आहे की नाही? आणि मग आवडीने घ्यायचे, बरोबर आहे की नाही? भगवंताचं आवडीने घ्यायचे, सवडीने घ्यायचं नाही. आता आपलं कसं आहे, किती माणसं, आम्ही आता दिंडीत होतो, म्हणजे दरवर्षी जात असतो. दिंडीला गेलं, तिथे गेले ना तर महाराज लोक म्हणतात, महाराज घ्या ना एकदा जाऊन आपण येऊ ना, मग फेऱ्याला जाऊन. फेऱ्याला म्हणजे प्रदक्षिणाला का? तेवढाच हिसका उरकून घेऊ. काय एवढी हिसकी उगत चालेल का? तू 2-2.5 किलोमीटर जायचं. चला एकदा देवाच्या दर्शनाचा हिसका पिटून घेऊ. आता ते काय काम आहे का? ते काम नाही, ते आवड आहे की नाही? बघा आमच्याकडं म्हणजे सगळीकडेच दिंडीला माणसं येतात. कशाला येतात सांगू तुम्हाला? काय काय माणसं तुम्हाला माहिती बाबा, जागा धरायला. ते दुपारीच सांगायचे, बाबा जातो मी पुढं काय ना जागा धरायला. मी त्याला सांगतो कोणत्या गावचा आहे? टिंब गावचा. मग त्या गावचं मारुतीचं मंदिर 15 दिवस काय बापाचं, तिथंच जागा देतो, तिथंच जो काय देतो आम्हाला त्रास नसताना, काही नाही. काय काय माणसं 100 वाळायला येते. ते 5 वाजता आंघोळ करणार, गर्दी होती बरोबर आहे की नाही? सगळ्याच्या आधी आंघोळ करणार. पुढे जायचं काय माहिती, पिशीत बघा आणि 7 वाजेपर्यंत येणार. म्हणते जरा पुढे जातो, डोक्यात 100 घालते, डोक्यात घालते नाही. आणि त्याच्यात 2 ठिकाणी 100 असते. डोक्यात 100, डोक्यावर पण 100. डोक्यात पण वाळली का नाही आणि डोक्यावर पण. आवड नाही. आमचे माऊली गेले, ते म्हटले मी गेलो पण माझ्या जीवाची आवड आहे. काय माझे जेवेचे आवडी, माझे जेवेचे आवडी,
देवाची आवड आहे की नाही? अहो तुकोबारायांनी पण सांगितलं, सांगूच का? सांगू का? सांगू का? तुम्ही असं लय मारा तुम्ही सांगितलं का मी राग येते म्हणून? तू बघा ना माझे असं राग राग बघत आहे सर्व प्रेमाने, आहे की नाही? अहो हे खूप आनंदाची गोष्ट आहे. सांगतो तुम्हाला, तुकोबाराय सुद्धा म्हटले, तुका म्हणे चला याची वाटे, तुका म्हणे चला याची वाटे, तुका म्हणे आणि शेवटी राहता राहिला प्रश्न, आवडीने घेतल्याबरोबर आरंभाला घेतलं, आरंभी आवडी आणि आदराने पाहिजे, आदर पाहिजे, आदर, आहे की नाही? आपलं तिथून गेलं होतं, नवऱ्याचं नाव कसं घेतात, कसं घेतात? आदराने घेतात म्हणा की का नाही? तुम्हाला आदर तुम्हाला भेटला तरच त्यांना देतात ना तुम्ही, तुम्हाला आहे का नाही आदर? काही म्हणा भाऊ, त्यांना काहीच कळत नाही. आता काय अद्या कळालं तर उद्या बी द्या. चला काय सांगत होतो, आदर लागतो. आदर, आदर म्हणजे समजा एखाद्या ताईला जर म्हटलं की नवऱ्याचं नाव आणि तिच्या नवऱ्याचं नाव नेमकं आता म्हणू नको, हा समजा भाऊसाहेब आणि ती जर म्हटली भाऊशा कवा आला, चालत? कोणाच्या वैयक्तिक साठी नाही चाललंय हे, आपल्याला फक्त पटवून देण्यासाठी आदरणी घाल. पण नुसतं भाऊसाहेबराव म्हणून चालत नाही, आणा बिना घ्यावा लागतो, बरोबर आहे की नाही? पण नुसतं आणा घेऊन चालत नाही, 4-5 आईबाईंनी आग्रह करावा लागतो. तुम्हाला जर असं वाटलं का बा एखादं घ्यावं नाव, तर मला तुम्ही आग्रह करा, मी घेऊन दाखवतो. नको का? आता कशी, आता कीर्तन आपल्या जरा, आता आपल्या जरा याच्यात आलं, बरोबर आहे की नाही? आतापर्यंत कोणता आपण होता आपला बाबा, तो तेवढा धरलाय, कर पाठ सांग लोकांना, आम्हाला काही काम नाही, तेवढा आणा सांग, तेवढा पाठ करू, जमलं ते एखाद्या याच्यात घेऊन टाका. बरं चला घेतो विटाला. बुजुर्ग माणसं बसलेत समोर, वडीलधारी माणसं, त्याच्यामुळे मला थोडस, नाही तर तसं मिले बोलायला आगावे माहिती तुम्हाला, तुम्हाला कसं काय माहित नाही बा. आणि मग त्या करा ना आग्रह, तुम्ही मला घेतो ना, घेऊ ना, हा घेऊ का ताई, घ्या. आणि एका ताईने नाव घ्यायला सुरुवात केली, तिने तिच्या नवऱ्याचं ठुलच नाही काही, कळतं ना तुम्हाला? ती म्हटली सुंदर सुंदर हरिण, सुंदर सुंदर हरिण, त्याचे वाकडे तिकडे पाय, आमचे हे घरी आले नाही. ऐकले सगळं तुम्ही? सुंदर सुंदर हरिण, त्याचे वाकडे तिकडे पाय, आमचे घरी आले नाही, गटारात पडले काय, घरी गेले बघा आणते. तिच्या शेजारचीच सांगू का? हॅलो, सांगू ना? अहो तिच्या शेजारची असं घेतलं, नवऱ्याचं नावच नाही घेतलं, तिने आपलंच गायलं. ती म्हटली हांड्यावर हांडे 7, त्यावर ठेवली परात, हांड्यावर हांडे 7, त्यावर ठेवली परात. तेव्हा आताच कसा सूर लागलाय, बरोबर आहे? हांड्यावर हांडे 7, त्यावर ठेवली परात, परातीत होती दोरी, रावांनी खूप फिरवल्या पुरी, पण मी एकटीच गोरी. विठाला विठाला. तिच्या शेजारची सांगू का? मला तुमच्या एवढी येते, 5-6 तास सांगावं लागली कथा, कथेत बसली 5-6 तास सांगावं लागतं, ऐक नाही सांगू का? आपल्याशी शेवटा परत आग्रह करू. आणि तिने तर असं केलं, तिने एकदम 2च वाक्यात सांगितलं माझ्यासारखं आणि मिठूनच टाकलं. ती म्हटली केंद्रात केंद्र आकाशवाणी केंद्र, केंद्रात केंद्र आकाशवाणी केंद्र, आणि माझ्याच गळ्यात कसं पडलं का नाही, काळ केंद्र. विठाला विठाला. विनोद सोडून द्या, हा विनोद सांगायचा असतो म्हणून सांगितलं. चला पुढे जाऊया. काय सांगत होतो? तत्वाने घ्यायचं. मग कसं घ्यायचंय? तर आरंभाला घ्यायचंय, आवडीने घ्यायचंय, आदराने घ्यायचंय. आदर म्हणजे आस्तिक्य भाव. देव या पदाला तिन्ही कालामध्ये होकारार्थी संज्ञा लागते. देव या पदाला
तिन्ही कालामध्ये होकारार्थी शब्द संज्ञा लागते. आमच्या तुकोबरायांनी लावली. ते म्हटले देव आहे वर्तमान काळ, देव आहे भूतकाळ, देव आहे भविष्यकाळ. भूत भविष्य वर्तमान तिन्ही कालामध्ये ज्या पदाला होकारार्थी संज्ञा लागते त्याला देव म्हणायचे. आता आपण आता आहोत, काल होतो का? बरं उद्या हा माझी आला निवृत्त येतात का नाही? येतात का नाही? येणारच निरोप. आज नाही आला तर उद्या, उद्या नाही तर परवा कितीतरी दिवस येणारच आहे ना. आणि माझा येणार आज काय नाही, तुमचा मी मला येऊ शकतो. हा हे सत्य स्वीकारलं का संत वचन स्वीकारायला अजिबात अडचण येत नाही. हा हे मी विनोदाने नाही सांगितलं. आपल्याला मरण हे सत्य आहे. तुम्हाला माहित नाही का तुम्ही मरणार आहेत म्हणून? मी सांगायची काय गरज आहे? सत्याचे तुकोबारांनी सांगायची काय गरज आहे? सत्याचे हे माहित आहे, फक्त स्वीकारायसाठी करायचं. आपल्याला फक्त काय करायचंय? स्वीकारायचं. चला पुढे जाऊया. आणि मग तत्वानी घ्यायचंय. म्हणजे आपण देव आस्तिक्य भावाने देव आहे म्हणून तुकोबारा म्हटले तार्किकाचा टाका संग असं स्मरण करायचंय की तर्क लावायचा नाही. असं कबवान काय माहिती बुवा, बाबा लोकांचा तो धंदाची ते दिवसा झोपत येत आणि रातची सुटत येत. ती काय माहिती का शेजारच्या वळीला पडायला? बरोबर आहे की नाही? असा तर्क लावायचा नाही. देव आहे आमच्या संतांनी सांगितला. चला पुढे जाऊया. म्हणजे देवानी कृपा केली रे केली. बघा आपलं सूत्र आहे. आपलं संतांची भेट झाली की आपल्याला भाग्य उतरणार आहे. संतांची भेट होण्यासाठी देवाची कृपा लागणार आहे. आणि देवाची कृपा होण्यासाठी काय करावं लागेल? एकतत्व नाम. काय करावं लागेल? एकतत्व नाम. त्या भगवंताचं नामस्मरण कसं घ्यावं लागेल? तर म्हटले तत्वानी घ्यावं लागेल. आणि तत्वानी घ्यायचंय म्हणजे कसं घ्यायचंय? एखाद्याला मनोमार्गे गेला चालत नाही, चालत नाही. त्याला कोण्यातरी गुरुच्या मुखावाटी आली अमृत वचने, कुणातरी संतांच्या, कुणातरी अनुभवी व्यक्तीच्या जे गेले तर पुन्हा आले, मार्गदावनी गेले आधी दयानी संत ते अशांच्या सानिध्यात जावं लागेल. आणि मग त्याच्या मुखावाटून आपल्याला त्या भगवंताचं स्मरण श्रवण करावं लागेल. आणि मग त्याचं रवंत करावं लागेल. रवंत म्हणतोय मी, नाही तर मी सकाळी 5 माळा करतो. किती करतो? आपण तर माळच घेत नाही. मग खोटं कशाला? कशाला पाहिजे? आमच्या ज्ञानोबाराने सांगितलं पुण्याची गणना पूर्ण करी. हे मोजत बसू नका म्हटले त्याला. मग का? कारण त्याला काय करा? तुमच्या श्वासामध्ये बसवा. त्याच्या श्वासामध्ये बसवा. तुम्हाला काहीच करायची गरज नाही. आणि एकदा रे तत्वाने नाव घेतलं की मग संतांची भेट होते. आणि संतांची भेट झाली रे झाली. हो नाथ महाराजांनी सांगितलं. नाथ महाराज म्हटले आम्ही जानो गुरुचे पाय, योग न जानो मुद्रा नेनो, नेनो अन्य उपाय, जानो गुरुचे पाय. सद्गुरुशी शरण जाय त्याशी ब्रह्मप्राप्ती होय. अहो आमचे माऊलींनी सुद्धा एक प्रमाण सांगितलं. सांगतो आणि पहिलं चरण घेऊन टाकतो. पण प्रमाण सांगतो तुम्हाला. भजन करा. ज्ञानदेव म्हणे तरलो तर सापडले वाटे जाता स्नान, मस्तकी तो जाण ठेविला कर. नाथ बाबा म्हणले ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लागलो. चांगलं महाराज सुद्धा म्हटले ऐ गे नाही उपजताची ज्ञानी
देवर जाणून आलेलो टांगणी चांग देव आता बस ना, एवढ्या सगळ्या संतांचे प्रमाण सांगितले आणि हे सगळं घडलं काय तर म्हटले आपल्याला संतांची भेट घेण्याची जिज्ञासा झाली म्हणजे सुख प्राप्ती करण्याची जिज्ञासा झाली रे झाली की आपण मग काय करायचं तर देवाची कृपा करण्यासाठी स्मरण करायचं आणि स्मरण केलं की मग देव कृपा करतो देवाने कृपा केली की धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडवितो आणि एकदा रे पायी मिठी पडली रे पडली तर काय होतं मग म्हणायचं आपण उजळले उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली पण हे करण्यासाठी काहीच नाही साधं सोपं सूत्र सांगितलं तुमच्या समोर ते म्हणजे आपल्याला संतांची भेट घेतली की आपलं काय होतंय तर भाग्य उजळते आणि संतांची भेट घेण्यासाठी देवाची कृपा लागते आणि देवाची कृपा करण्यासाठी किंवा देवानी कृपा करण्यासाठी आपल्याला एकनिष्ठतेने भगवंताचं स्मरण करावं लागतं विठोबा रखुमाई एवढं सांगून एकाने सुद्धा टाळी वाजली नाही तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि अजिबात म्हणायचं नाही काय करायचं आधी उक्त घेतलेलं आधी घ्यायचं उक्त मग म्हणायचं दुखत कशाला म्हणायचं तुमचं तुमचं चलू द्या
म्हणा की तुमचं तुमचं चालून द्या, आमचं आमचं. अहो सगळं एवढं सगळा खर्च, एवढं सगळं सोपी गोष्ट नाही, खूप कष्टप्राय गोष्ट आहे हे सगळे. बघा या विद्यार्थ्यांसाठी एकदा टाळ्या वाजवा, या बाबांसाठी एकदा टाळ्या वाजवा, आणि यांच्यासाठी पण सगळ्यांसाठी. कृष्ण महाराज, आकाश महाराज, आणि हे विवेक. वा, समानार्थी शब्द. आकाश आणि विवेक वेगळे नाही, कारण विवेकामध्ये आकाश असतो आणि आकाशामध्ये विवेक असतो, है की नाही. असो, खूप छान. या मुलांना याच्यासाठी टाळ्या वाजव म्हटलं. समजा तुमच्या गावात इंजिनिअरिंग, म्हणजे आमच्या गावचं स्थळ आहे, तुमच्या गावची मुलगी द्यायची, असं गृहीत धरा, गपचूप गपचूप. बघ आपलं काही हे खरं नाही. तर एक महाराज आहे आणि एक इंजिनियर, तुम्ही कोणाला पोरगी देता? इंजिनियर थोडी घेतो, तरी पण इंजिनियरलाच देणार. याला कवा पाकिट येऊन कवा किराणा येईल, खरे. तरी सुद्धा या मुलांनी त्यांचं आयुष्य पणाला लावलंय. काय लावलंय यांना कळत नाही का? तुम्हाला हे विवेक महाराज आहेत ना, विवेक महाराज, त्यांना शेक हँड करून बघा एकदा. असं वाटतं नको त्याचं हातलं खरं खरे खोट झाला. रियाज करावं लागतं. तासभर वाजवायला 2 वर्ष घासले असं आमचे बाबा म्हणायचे. विठ्ठल महाराज देशमुख आळंदीकर म्हणायचे, पखवाद वाजवणार म्हणजे त्यांनी बॉम्बला सारखं करून घ्यायचं स्वतःच शरीर. हा बघा तुम्ही, आम्हाला तरी ढेऱ्या बिऱ्या सुटतात, यांना नाही सुटत. हे कातरच पडायचं नव्हते बघा तुम्ही, आणि तरी सुद्धा यायचंय. इथून गेल्यानंतर आता कितीतरी घटना आहेत. आपण आता इथं दिसायला तुम्हाला खूप सुंदर दिसतं. आता माझी गाडी पंचर होते, आता सर माझे गुरु पण आहेत आणि मित्र पण आहेत, त्यामुळे ते दखल घेतील. पण फोन केले उचले नाहीत कोणी, फोन दिला आता पाकिट बाबाचं घेते, गाडी पंचर नाही. ही परिस्थिती आहे. ही खूप कष्टवत असलेलं जीवन आहे, खूप कष्टवत आहे. तुम्ही कोणते महाराजांनी त्यांना विचारा, ते 2-4 गोळ्या खाल्ल्याशिवाय जेवतच नाही. कष्ट रात्र दिवस जागायचं. पण याच्यातून सुद्धा आपण करायचंय. मी कशासाठी लांबवलं हे, की बाबांनो आता एवढा खर्च चाललाय, नाही आज वाजवणं झालं तुमच्याच्याने, तर आता इथून पुढं भगवंताचं स्मरण करा. बरेच माणसं कीर्तनात येते तेवढे 4 शब्द कानावर जाते. कुठून जाते? अरे कानात जाऊ द्या कधीतरी, आता कवर कानावून जाऊ द्या. बस समजलं ना तुम्हाला? असं विडाला भगवंताचं स्मरण करायचे. म्हणजे आपण फक्त नाम घेतो, म्हणजे नाव घेतो, स्मरण नाही करत ना, आहे की नाही? स्मरण करत नाही, आहे की नाही? जर समजा असं बसलो आपण पूजेला, तर काय काय ध्यानात येतं बरं तुमच्या? पूजेला बसलो, लक्ष्मीची जत्रा, डांगचिंग मचळांग, डांगचिंग मचळांग, आता चालू ना आकाळ. कधी येणार नाही, कधी येणार नाही. असं पेरताना असं ध्यानात येतं का? नाही असं तंत बी पडलं पाहिजे, असं दुसरीकडे लक्षच जात नाही, फोन उचलीत नाही. पण पूजेला बसलो, डांगचिंग मचळांग, तिथं काय भानगडायचं? कारण चंचल आहे मन, कसं आहे? चंचल आहे. आणि तेच लावण्यासाठी भगवंताचं स्मरण करायचंय. आणि मग उजळले भाग्य, आता अवघी चिंता वारली. मग काय होतं? तर संत दर्शनी हा लाभ, नाही सांगितलं. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आती आणावे, संताया भजावे, सर्वस्वेसी म्हणून जाणते गुरु भजिजे, तेनी कृत कार्य होईजे. मूळसी जन सहजे, शाखा पल्लव संतोषती, मज हृदयी सद्गुरु, तेने तारीला हा संसार पुरू. म्हणून विशेषात त्यागरू विवेकावरी. कितीतरी प्रमाण सांगताय, कितीतरी सांगताय. हा, आणि खोड भजनांना. आणि ह्या भगवंताचं स्मरण करताना आपण सर्वस्व विसरून जात नाही, हे आपल्याला मान्यच आहे, मान्यच आहे. कोण विसरते? कोणी विसरत नाही. देहाचा विसर पाडी मज म्हणतात, तुकोबारायचं म्हणतात पाडी, म्हणजे पडला नाही अजून ते जर पाडी म्हणत असतील तर मला सुद्धा ती विनंती करावं लागेल, त्याच्यासाठी अट्टहास करावा लागेल. आणि त्यासाठी फक्त दुसरं
व्यवस्थाच काही नाही, तर त्यासाठी फक्त संतांचं दर्शन हीच व्यवस्था आहे. आणि मग पद्मनाभ जोडला तर भगवंताचा आणि मला काय होतो, जोड होतो. आणि जोड झाला की बाबांनो जोड आहेच आहेच आहेच, फार लांब जायची गरज नाही. तुझा आहे हा आपलं आपल्याच जवळ आहे, फक्त आपल्याला ते कळत नाही. बस तेवढं कळून घ्यायचंय. म्हणून जाणत व्हायचंय. नेंत जाणत झाल्यानंतर व्हायचंय. नाही तर काय बोले बोळा आहे आपली बोली भक्ती घ्या भागून. हे इथं चालत नाही, इथं चालत नाही. त्याला तेवढी तपश्चर्या, तेवढं तप किंवा तेवढी साधना ही करावीच लागते. आणि केल्यानंतर त्याचा जोड झाला की त्याला कुठं ठेवायचं, तर म्हटले आपल्या हृदयामध्ये. हेच अभंगाचं तिसरं चरण. संपुष्ट आणि त्याला कुठं साठवायचंय, तर भगवंताला आपल्या हृदयात साठव. तुकोबरायांचं एक मी सुंदर एक प्रमाण सांगून जाईल. काय करायचे त्याला साठवण्यासाठी, तर बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल. मग करत नाहीत का आपण, बोलतोच पण पाहतोच पण, फक्त करीत नाही, आहे की नाही. आपण सगळे वाङ्मय किंवा संत वचन पुराण वाचतो, पण वागतो चार पसरतो. म्हणजे आपल्या करणी आणि कथनीमध्ये काय आहे, बदल आहे. म्हणून आपल्याला त्याची अनुभूती येत नाही. आणि मग येणे सोसे मन झाले हाव भरी, परत माघारी येत नाही. तुका म्हणे देह भरीला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते. आणि हे घर रीत करायचंय कशाने, तर भाव युक्त करणारे. आणि तो भाव काय अशी दाखवायची, पाहायची, असं मांडायची, प्रदर्शन करायची गरज नाही. ज्याच्या अंतकरणात भाव आहे ना, त्याचा चेहराच वेगळा असतो, त्याच्या चेहऱ्यावरचा भावच वेगळा असतो. त्याच्याकडे बघितल्यावर सुद्धा असं वाटत नाही की त्याला रागवावं, त्याला एखादी वाईट गोष्ट सांगावी, त्याच्याशी भांडावं, असं वाटत नाही. त्याच्याकडे माणूस गेला की तो आपोआप गारद झाल्यासारखं होतं. नको जाऊ दे बाबा, सज्जन माणूस आहे बस. हे त्याचं मूळ आहे, ते मूळ आहे. आणि ती गोष्ट आपल्याला साठवायची. फक्त आपल्या अंतकरणामध्ये त्या भगवंताविषयी भाव निर्माण करायचा आहे. आणि तो भाव निर्माण झाला की तो ठेवा आपोआप मिळतो. हेच अभंगाचे शेवटचे म्हणा भैरवी म्हणा. भावा
तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद म्हणा भर जोडला. तुकोबाराय म्हटले माझा भाव आहे. तुम्ही म्हणा 5 मिनिटं का लाभवलं, कारण तुम्ही सगळे 20 मिनिटं उशिरा आलेले. बघा मग तुम्ही आहे की नाही, स्वयंपाक करून 8 वाजता आणि 8:30 ला जर घरची उसवारी आली तर कसं वाटत, अंग तसं वाटत तुम्ही उशिरा आलो कीर्तन करणाराला. संयोजकाला पण उद्यासाठी असं करू नका. हे बघा आता हे सगळे गायक मंडळीला मी गायला लावलं, म्हणायला लावलं नाही की नाही. तुमचं काय केलं, हा शेवटच्या साडातलं पण दूध काढून घेतलं ना मी. मालकाचा फायदा आहे. आता मी काय काही पैसे घेणार आहे का, तेवढंच घेणार आहे. नसतं गायलं तरी आता लईच रोख रोख बोललो का. हा ही वस्तू तो जाऊ दे ना 10 मिनिटं. काय काय घरी जाऊन काय करणार, आपल्याला गोण्या बांधायच्यात करतो आपण. त्याच्यामुळे काय काळजी असो. हे सगळे मंडळी आमचे सचिन दादासाठी एकदा जोरदार टाळ्या. मी याच्यासाठी मी ते जायले म्हणून नाही, त्यांना एकादशीच्या दिवशी कीर्तन करायला लावलं. मी ऐकणच घडी मग रट्टी घातली आणि कीर्तन करा. आणि खूप सुंदर कीर्तन केलं त्याने. आता काही काकडा पाठ आहे, हरिपाठ पाठ आहे, सगळे प्रमाण पाठ आहे, उठरे चिंदा दिवस फक्त बोलायचं मध्ये मध्ये. बरं रोज ऐकतोय त्याच्यामुळे ते काही अडचण नाही. काय बोलायचं ते मी लिहून दिलं आहे की नाही. म्हणजे सगळं मी याच्यासाठी त्याला ठासून घेतलं की उद्या मी कीर्तन करणार, म्हणजे रविवारीच आहे ना, रविवारचं कीर्तन तो करणार आहे. करीन ना वाचा टाळायला कवर करायचं ना रोज रोज. मग आता म्हणून आपण पुढच्या पिढीकडे सुपूर्त करत गेलं पाहिजे. आमच्या गावचा मुलगा आहे, माझ्या मित्राचा मुलगा आहे, असो आकाशदादा आहेत, आमचे महाराज आहेत. हे सगळे हे आमचे मित्राचे शास्त्र आहेत. त्यांनी दाखवलं सगळ्यात जास्त जवळचं नातं काय असेल तर शास्त्रवाडीचं असतं. तर हे माझ्या मित्राचे शास्त्र आहेत. तुम्ही विद्यार्थी कुठले होतात? अरे बापरे, की नाही आकाश महाराज तुमच्यासारखे भव्यदिव्य येतो खूप आहे की नाही. म्हणजे असं सगळं जमून आलेलं आहे. आणि खूप सुंदर संयोजक, नियोजक, आयोजक, टाळकरी, माळकरी तुम्ही सर्व. आणि एवढं सगळं होऊन सुद्धा एक क्षणभर सुद्धा कुणी इकडे तिकडे हल्लं नाही. लय असतं हे पत्र आणणारे, जेवायचं तयार करणारे, ती सायकल झाला नाही बघणार, लय असतं हे सगळं. काही नाही, तुम्ही मन लावून ऐकत होता, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सर्वांना धन्यवाद. महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. महाराजांना झालेल्या सेवेचं मला पुण्यफळ मिळो त्यांना नतमस्तक होऊन सांगतो. आणि तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. मी काही कीर्तनकार वगैरे काही नाही आहे. रोज आपलं तुमच्यासारखं राहणं काम करून उरलेल्या वेळा म्हणजे जमलं तर म्हणजे माझं उदरनिर्वाहाचं जे काही साधन आहे ते काम करून उरलेल्या वेळामध्ये इकडं असतो. तर त्या निमित्ताने तुमच्याकडे येणं झाले, येत असतो तुमच्या इकडे बऱ्याच वेळेस. आता नानांच्याकडे मी कीर्तनाला गेलो. हा कोण कुठे नानांच्या मंदिरात आता मागच्या महिन्यामध्येच कधीतरी कीर्तन झालं माझं. आता नाही मागचा एक सप्ताह होता, त्या सप्त्यात होतं कीर्तन. आता आठवत नाही, पण आता 1-2 महिन्यापूर्वी शिवून गेलो. खडकवाडीला पण आणि वनकुट्याला पण गेलो होतो. खडकवाडीला तर नेहमी बऱ्याच वेळेला जातो. असो सर्वांचं दर्शन झालं. तुमच्यामुळे मी 2 तास इथं सांगायसाठी किमान घरी 2 तास बघत बसलो आणि तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. ते असंच आहे असं अजिबात दावा नाही, पण त्यातला काही चंचूभर तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. सर्वांनी आपण त्याचा स्वीकार करायचा आहे. प्राप्त परिस्थितीचा आणि प्राप्त परमार्थाचा स्वीकार करणे एवढंच आपल्या हातात आहे. बाकी काहीच नाही. आपल्या हातात संसार नाही आणि आपल्या हातात भाग्य नाही. पण भाग्य हे उजळण्यासाठी काय करायचं मी तुमच्या समोर मांडलेलं आहे. असो झालेली सेवा दयागम पांडुरंगाच्या चरणी, गुरुबाबांच्या चरणी, माऊलींच्या चरणी, महाराजांच्या ब्रह्मलीन महाराजांच्या चरणी, भगवान महाराजांच्या चरणी, सर्व तुम्हा स्तुतवर्गाच्या चरणी समर्पित करतो. जे योग्य ते माझ्या बाबांचं आहे, जे काय अयोग्य ते याच ठिकाणी सोडून देऊया आणि पूर्णविराम देऊया. जय विठ्ठल.